बहुजन आघाडीचे 133 वार्ड अध्यक्ष रोहित जगताप यांच्या नेतृत्वात आज या 4 सोसायट्यांच्या ज्या समोर या बिल्डिंगी दिसतात या 20-25 वर्षापासूनच्या बिल्डिंगी आहेत आणि या ठिकाणची अत्यंत दयनीय अवस्था पाहून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रोहित जगतापच्या नेतृत्वात आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं। मोर्चाला आज म्हणजे अप्रतिम मला कौतुक खरं रोहितचं वाटतं की या 4 ज्या इमारती दिसतात या 4 इमारतीचे सगळे नागरिक आज खाली रस्त्यावर उतरले। खऱ्या अर्थाने ही त्यांची तळमळ आणि तडफड होती आणि हीच बाब मोर्चाचं ऐकल्यानंतर पोलीस स्टेशनने यांना बोलून घेतलं आणि सांगितलं तुम्ही मोर्चा नेण्यापेक्षा संबंधित अधिकारी सगळे इथे आणतो, सगळ्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात पाहणी करूया आणि त्यानंतर आपण पुढचा निर्णय घ्या। सुतार मॅडमनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडमनी अत्यंत चांगलं काम केलं आजच्या दिवशी असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने झालेला आजचा जो मोर्चा म्हणताना जे म्हणजे प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर इथं आलेला विकासक आणि SRA चे अधिकारी यांच्या तोंडचं पाणी सुकलेलं की जणू काही या ठिकाणी संडासचे पाईप तुटलेले, संडासचं पाणी पिण्याच्या पाण्यात वाहतानाचे इथं चित्र आहे। अशा सर्व परिस्थितीत इथली जी नागरिक कशी जगते हे प्रत्यक्षात बघितलंय आणि त्यांनी आज टायमिंग दिलाय, त्यांना आम्ही एक टायमिंग लिमिट दिलाय आणि त्या अनुषंगाने ते कारवाई करतील। फक्त आज आम्ही सर्वांनी एकच बाबीवर जास्त जोर घेतलाय की आजची जी प्रत्यक्षात पाहणी बघितली, इथली परिस्थिती बघितली त्या पद्धतीने विकासिकाला ताबडतोबीने नोटीस दिलं पाहिजे आणि या विषयावरती समोर ज्या इमारती बनलेल्या आहेत त्यामध्ये या सगळ्या झोपडपट्टी धारकांना कधी स्थलांतर करणार हे आजच्या ठिकाणी SRA च्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या रोहित जगतापच्या माध्यमातून आज इथल्या जनतेने केलेलं आहे। एवढंच आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथल्या जनतेचे मी आभार मानेन। आज या ठिकाणी आम्ही रोहितच्या मागे उभं राहण्यासाठी आलो असता आम्हाला आनंद वाटला की या परिसरातले प्रचंड लोक या ठिकाणी होते, याचं कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं। असा जर एकजूट दाखवली तर हा लढा आपणच जिंकणार आणि लवकर SRA ची घरं आपल्या ताब्यात मिळणार। एवढंच बोलतो मी थांबतो। आम्ही सर्व पत्रव्यवहार केल्याच्या नंतर स्थानिक पंतनगर पोलीस स्टेशन मधून आम्हाला बोलून आलं आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की SRA चे अधिकारीच आम्ही तिथे बोलून आणतो, विकासकाला घेऊन येतो आणि सर्व टीम आज या कॅम्प मध्ये असेल। कॅम्प 3 ते 9 या कॅम्पामध्ये आज जे लोक आहेत या सर्व लोक खाली येऊन त्यांच्या समस्या जाणल्या। अक्षरशः सांगताना लाज वाटतं की लेडीज बाथरूमला दरवाजे सुद्धा नाहीयेत आणि ही आज इतक्या वर्षाचा तब्बल 20 वर्ष झाली या प्रोजेक्टला, पण 20 वर्षाच्या नंतर आज SRA ला जाग आली की खरंच इथे अन्याय होतोय। आज ते जनतेसमोर बोलून गेले की हा खरंच तुमच्यावर अन्याय होतोय। ह्या माध्यमातून आज वंचित बहुजन आघाडीने जेव्हा आवाज उचलला, रोहित जगतापने आवाज उचलला, त्यावेळेस SRA चे अधिकारी आता तयार झालेत की हा संपूर्ण प्रोजेक्ट हा कधी कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यात कोणत्या वर्षात पूर्ण होईल, येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या आत अॅन्युअल जनरल मीटिंगच्या आत ही तुम्हाला आम्ही देऊ। त्यानंतर उद्यापासूनच या संपूर्ण ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सर्व घरांची डागडुग जी असेल, लिफ्ट असेल, या सर्व काम आता तातडीने चालू होऊन जाईल। संपूर्ण प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण